कोण आहे जगद्गुरु तुकोबराय सज्जन हो, माझ्याकडे लक्ष द्या. मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने ज्यांनी गोविंद गोविंद गीत गाऊन जो भाव समाधीचा आनंद स्वतःही उपभोगला आणि जगाच्या कल्याणाकरिता 4300 अभंगाची निर्मिती ज्या साधूने केली ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग आहे. अगदी अभंग 4 चरणाचा आहे. संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला संतांचा परिचय करून देत आहेत. का बरं संतांचा परिचय जगताला गरजेचा आहे? तर त्याचं कारण आहे, खरे संत कळाना खोटे पटल्याशिवाय राहीना. या अनुषंगाने खरे संत जगताला कळाले पाहिजे हा शुद्ध हेतू अंतकरणामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचा परिचय करून देतात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. संतपर प्रकरणातील आहे, तुकोबरायांचा आहे. का बरं अभंग 4 चरणाचा आहे? याचं कारण असं आहे महाराजजी की सकल संतांनी किंवा जेवढे आपले वारकरी संप्रदायातील संत आहे त्या सगळ्या संतांनी जेवढी काही अभंगवाणी लिहिली, अमृत संजीवनी लिहिली, तर ती सगळ्यापैकी 95% हे 4 चरणाचे अभंग आहे आणि 5% हे इतर चरणाचे अभंग आहे. परंतु बऱ्याचशा संतांनी 4 चरणाचे अभंग लिहिले. पण मला असं वाटतं अभंग जरी 4 चरणाचे असले तर 4 पायावाल्यासाठी नाही लिहिले, तर 2 चरणावाल्यासाठी लिहिले. का बरे जगद्गुरु तुकोबरायांनी 4 चरणाचे अभंग 2 चरणावाल्यासाठी? याचं कारण आहे की 2 चरणावाल्याची गती ही 4 पायाच्या बैलासारखी होऊ नये म्हणून 4 चरणाचे अभंग तुमच्या आमच्यासाठी. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ मी आपल्या समोर ठेवतोय, लक्षपूर्वक ऐका. कारण सुरुवात चांगली झाली म्हणजे शेवट चांगला होतो. हे उदाहरण तुम्ही कुठेही लावू शकता. बालपण जर चांगलं घडवलं तर तारुण्यपणात चांगलं, म्हातारपणात त्याच्यापेक्षा चांगलं जगता येत आहे. म्हणून सुरुवात लक्षपूर्वक ऐका. पुस्तक घेण्याकरता जर तुम्ही ग्रंथालयात गेला तर तिथं तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचण्याकरता वेळ नाही आणि बुक डेपोवाला एवढं वाचू देणार नाही. कारण तेवढं जर वाचून दिलं असतं तर त्याचा धंदा बसला असता, आहे का? परंतु प्रस्तावना ही आपल्याला वाचनालयामध्ये वाचू शकतो, तो आपला अधिकार आहे. कारण प्रस्तावना जर 10 मिनिटाची तुम्हा आम्हाला कळाली तर पूर्ण पुस्तक कळतं की याच्यामध्ये किती ज्ञान आहे. तसं अभंगाचा भावार्थ कळाला की 1 तासाचा अर्थ कळायला वेळ लागत नाही. म्हणून माझ्याकडे लक्षपूर्वक ऐका. 200-250 किलोमीटर वरून आलोय आणि सुंदर वातावरण आहे, एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण आहे बरं का. हा, म्हणून आता काही 4-5 वाजेपर्यंत तुम्ही उठायचं. कोण म्हणले? आम्ही लगेच उठलो. आपल्या 9ला 5 मिनिटं कमी असताना कीर्तन संपणार आहे, कोणी काळजी करायची नाही. या अभंगाच्या द्वारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय आम्हाला संतांचा परिचय करून देत आहेत. या जगताचा जर आम्ही विचार केला, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही कालाचा जर आपण विचार केला तर यामध्ये संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात या भूमंडळामध्ये एकच गोष्ट पवित्र आहे, ते म्हणजे संत महात्मे. पवित्र सोवळी तीच पवित्र आहे आणि तीच सोवळी आहे. का बरं ते पवित्र आहे आणि सोवळी आहे? याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली भगवंताची नामसाधना. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. त्यांना देव आवडतो, पण किती आवडतो? आपल्यापेक्षा जास्त आवडतो. ते किती आवडतो पुढे पाहणारच आहोत, परंतु आपल्यापेक्षा तर जास्त त्यांना देव आवडतो. म्हणून तर त्यांना म्हटलेलं आहे ज्यांचा आवडता देव. आणि ते भगवंताची भक्ती कशी करतात लाडक्या बहिणी ऐका. अखंडित प्रेम भाव. ते भगवंताची अखंडित प्रेमानं, श्रद्धेनं, विश्वासानं, निष्ठेनं सेवा करतात. आपला 1 महिन्याचा पगार थपला तर आपण सरकारला ज्या नाही ते बोललो की नाही? म्हणजे आपल्यापेक्षा संत महात्मे भगवंताची निष्ठेने सेवा करतायत. मग जगाच्या पाठीवर आज प्रत्येक जण भाग्यवंत म्हणण्यासाठी धडपड करतोय. आपल्याकडे गाडी असावी, आपल्याकडे बंगला असावा, आपल्याकडे ऐश्वर्य असावं, आपल्याकडे नोकरी असावी, आपल्याकडं छोकरी असावी. बोला ना, आहे का नाही? माझ्यापेक्षा जास्त अनुभवी संसारातले तुम्ही. सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. कशा करता? तर आपल्या पाहुण्यांना आपल्याला भाग्यवान म्हणलं पाहिजे.
परंतु खऱ्या अर्थाने सगळं जग ज्या भाग्यवंताच्या पाठीमागे लागलेलं आहे, खऱ्या अर्थाने भगवंताने ते संत महात्म्याला पदवी बहाल केली. तीच भाग्यवंते सरती पुरती धन विद्ये. का बरं? तुमच्या आमच्याकडेही धन आहे, पण तुमच्या आमच्याकडचं धन हे नश्वर आहे, एक ना एक दिवस संपणार आहे. पण माझ्या संतांच्या घरचं धन इतकं अलौकिक आहे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू. याच्याही पेक्षा त्यांचं तुमचं आमचं धन हे आपल्या एकाच पिढीला पुरेल की नाही सांगता येत नाही. जमलं तर 5 मिनिटात शेअर मार्केटला आपण सगळं घालू शकतोय, परंतु माझ्या संतांचं धन हे त्यांनाही पुरलं यात अजिबात नवल नाही. आज 750 वर्ष झाले तरी सुद्धा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तुम्हा आम्हाला सरून पुरते. म्हणून सरती पुरती धन वित्ते, किंवा आपल्यापेक्षा वेगळं धन त्या संतांकडे आहे. कोणतं धन आहे? लौकिक धन आहे, परमार्थिक धन आहे, प्रापंचिक धन त्या संतांकडे सगळं धन आहे, पण आपल्यापेक्षा वेगळं आहे. धन वित्त पुरे आहे आणिक वेगळे. नामदेव महाराज सांगतात आपल्यापेक्षा वेगळं धन त्या संतांकडे आहे. मग जे पवित्र आहे, जी सोवळी आहे, ज्यांनी भगवंताचा अंगीकार केलेला आहे, भगवान परमात्म्याला आवडीचा विषय बनवलाय आणि भाग्यवंत या पदवीला जे लायक झाले, योग्यतेचे झाले, अशा साधूंची, अशा ऋषींची, अशा संत महात्म्यांची जर आपण सेवा केली तर निश्चित ती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं माझं आद्य कर्तव्य आहे. थोडासा विको कमी करायचा. ज्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, माझ्याही पेक्षा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. खऱ्या अर्थाने आमच्या परमस्नेह परमादरणीय वंदनीय पवनजी महाराज यांचे पिताश्री भाऊराव देवराम पाटील गवळी हे पोलीस प्रशासनातील एक PSI या पदावरती यशस्वी कारभार सांभाळून दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवेप्रीत्यर्थ हा समारंभ आहे. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आहे. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. कशाच्या निमित्तानं? आज प्रत्येक जण वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन ठेवतोय. आज प्रत्येक जण लग्न झालंय म्हणून आपलं नाही, आणखी नाही ठेवलं आहे की नाही. म्हणजे प्रत्येक जण कोणत्याही निमित्ताने कीर्तन ठेवतोय. घर भरणीचं कीर्तन असतं यात अजिबात नवल नाही. एक महाराज सांगत राहतात मी घर पाडायचं सुद्धा कीर्तन केलं. आणखीन तर मी पाहिलं नाही, पण आता खरंय खोटं त्यांनाच माहिती. परंतु लोक प्रत्येक कार्यक्रमाला कोणत्याही नियमाला अनुसरून त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव ठेवतायत. पण एक गोष्ट मात्र अलौकिक आहे. पोलीस PSI या पदावरती आमचे भाऊराव पाटील गवळी साहेब आहे का नाही, PSI या पदावरती होते. प्रशासनाच्या खात्यामध्ये आहे, डिपार्टमेंट आहे. खऱ्या अर्थाने पोलीस म्हटलं की प्रत्येकाची भावना कशी राहते विचारायची गरज नाही. परंतु मी आमच्या पवन महाराजांच्या पिताश्रीला गवळी साहेबाला 8 वर्षापासून मी बघतोय. खऱ्या अर्थाने मी विचारच करत होतो ते PSI झालेच कसे. कारण तिथं पोलीस बनणं म्हणजे मनातली गोष्ट सांगू का, सगळे रोडवरले माणसं आहे. पोलीस बनण्याकरता तुमच्यासारखं सोज्वळ मन लागत नाही बरं का. सोज्वळ मनाचा पोलीस होऊ मी खरंच विचार करतोय. तुम्हाला जेव्हा मी पहिलं जे हरी घातेले रूम नंबर 2 मध्ये तेव्हापासून मी त्या ठिकाणी विचार करतोय की पवन महाराजांचे वडील PSI झालेच कसे. खऱ्या अर्थाने एक वारकरी महत्व आहे, वारकरी व्यक्ती महत्व आहे. पवन महाराज सारखा एक मुलगा घडवला. वारकरी संप्रदायामध्ये अनुदान आहे, योगदान आहे. ही सर्व साधक मंडळीवरती प्रेम करणारे आपले PSI साहेब आहे. आणि त्यांनी या ठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी सेवेतून निवृत्त झालेले आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी आपण दिली पाहिजे. आणि ज्ञानोबारायांच्या सेवेसाठी पुढचं आयुष्य त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणून त्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण आहे. का वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी? मी तर सांगेल ज्याला आपलं जीवन वाचायचं असेल त्यांनी ज्ञानेश्वरी जरूर वाचली पाहिजे. ज्याला नसन वाचायचं या काळाच्या तडाख्यातून धकाधकीच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचायची. नसल वाचायचं तर घरचा बायकोचा फोटो वाचायचा. विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण आहे.
ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानाची संजीवनी दिलेली आहे. ज्ञानेश्वरी काही सर्वसाधारण गोष्ट नाही. आज स्वतःच्या भाऊला वाटत नाही की आपल्या लहान्या भावाचा प्रपंच आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आज स्वतःच्या जाऊबाईला वाटत नाही की आपल्या जावचा प्रपंच आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. पण ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या श्रीगुरूंच्या समोर प्रार्थना करावी. जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्म मिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे किंवा दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जातात. ज्ञानोबा सांगतात या जगाच्या पाठीवर ज्याला जे पाहिजे भगवंता श्री गुरु त्याला ते मिळावं याच्याकरता ज्ञानाची संजीवनी ज्ञानोबांनी आम्हाला दिली. सुंदर ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि या सत्संगामध्ये ज्यांच्या माध्यमातून ही आपल्या सर्व महिला मंडळी पुरुष वर्ग बालगोपाळांचं मला या ठिकाणी दर्शन घडतंय. आमच्या गवळी साहेबांचे चिरंजीव आमचे परमार्थिक स्नेही माझे जिवलग मित्र बंधुराज हरिभक्तीपरायण पवनजी महाराज गवळी त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. सुंदर असणारे गाणारे वाजवणारे मंडळी या ठिकाणी आमचे माझे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी आहे. गायण्याकरता वाजवण्याकरता तरी इकडून चंद्र आणि इकडून आपलं देवेंद्र नका ऐक नाही त्या ठिकाणी रविचंद्रासारखे दोन्ही गाणारे आहे वाजवणारे आहे. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आणि गाण्याबद्दल तर काही विशेष नाही सज्जन हो. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या भरही ज्यांचं नाव आहे ज्ञानोबारांच्या रत्नामध्ये बरीचशी काही कोंदण आहे ते ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलेले आहे. आणि जगाच्या कल्याणाकरता जगताची दुःख हरण करण्याकरता जी संगीताची कला असती ती आमचे बाळू महाराज हरिभक्तीपरायण आमचे सोपान महाराज या दोन्हींच्या कंठामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी दिलेली आहे. त्यांच्याही करता एकदा टाळी वाजवा. ही सर्व आमचे बंधुराज मंडळी आहे. हरिभक्तीपरायण आमचे काल ज्यांचे कीर्तन झालं असे असणारे माझे परमस्नेही परमादरणीय वंदनीय माझे बंधुराज हरिश्चंद्र महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. हरिभक्तीपरायण आमचे सतीश महाराज आहे. हरिभक्तीपरायण आमचे विनोद महाराज नगदे आहेत. हरिभक्तीपरायण आमचे बंधुराज माझे ज्येष्ठ गुरुबंधू मोठे बंधुराज हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज रणमले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे इंगळे मामा हरिभक्तीपरायण अमोल महाराज इंगोले इंगोले महाराज सुद्धा मामाश्री या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी दंडवत प्रणाम. आणि माझा आवाज आपल्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करणारे गुरुकृपा साऊंड सिस्टम टिंब टिंब या गावचे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. सुंदर लावलं बरं का दादा. घाबरायचं अजिबात नाही. काही होत नाही. कोणी काही पोलीस केस करीत नाही कारण कार्यक्रमच पोलिसाचा आहे. मोकळी सिस्टम लावली तुम्ही. धन्यवाद तुम्हाला. हाय की नाही. म्हणजे आता जास्त थोडेसे भारी लावतील. आणि आपला हा सर्व कार्यक्रम लाईव्ह आहे किंवा यूट्यूबलाही नंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे. आमचे परमस्नेही परमादरणीय वंदनीय पांडुरंगजी महाराज या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. माझा श्रीहरी यूट्यूब चॅनल त्यांचं आहे. यूट्यूब वरती जा माझा श्रीहरी हे नाव टाका. चॅनल सुद्धा माझंच आहे बरं का. माझा श्रीहरी यूट्यूब चॅनल नाव टाका त्याला सबस्क्राईबर करा आणि कृष्णा महाराजचं कीर्तन जरूर पहा. विठ्ठल जास्त वेळ परिहारामध्ये न घालवता ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊया. मीही प्रथमच आपल्या भागामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. खूप आनंद वाटला. बरीच मंडळी वारकरी मंडळी आहे. टोपी आहे कपाळाला गंध आहे. महिला मंडळी बरेच या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. कालच तुमच्या लाडक्या बहिणीचा बराच पगार पडला. मला असं वाटतं तुम्ही तिथं वाटीत होते 500-500 रुपये. कीर्तन झाल्यावर मला देता की काय याचं मी आनंदी झालो होतो. आता कीर्तन झाल्यावर पाहू ऐक नाही. सर्वांच्या चरणी नतमस्तक कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आहे. संतांची लक्षणं तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितलेले आहे. सज्जन मायबापा होय जगताचा जर विचार करू गेलो स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही कालाचा या जगताचा जर विचार करू गेलो
तर या जगतामध्ये पवित्र असणार भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे. खऱ्या अर्थाने भगवंताने आम्हाला भजना करता दिला. जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेन तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. भगवंताने दुर्लभ असणारा मनुष्य जन्म तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकला. पहिली गोष्ट आहे मानुष्य वरवंश जन्म विभवात, दीर्घायु आरोग्यता. थोडा सविको कमी करा. सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा, भक्तिश्च नारायणी. विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रहात, सत्पात्री दानम्रती. एकात्रयो गुणादशा संसारीना दुर्लभा. भगवंताने हा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म तुमच्या आमच्या पदरामध्ये दिलेला आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या ज्या ज्या गोष्टी असतात, सज्जन मायबाप हो त्या बहुधा दुर्लभ असतात. बघा तुम्ही, प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे श्रीमंत होण्याची. कोणाला वाटतं विनेकरी बाबा इथं मी गरीब राहावं? सगळ्याला वाटतं श्रीमंत व्हावं. आता मी इतक्या लांबून इथपर्यंत आलो, कशासाठी आलो? कोण म्हणलं पैशासाठी? प्रत्येकाची धाव आहे. आमच्याकडे घेतलं म्हणजे टुपकून असू येत आहे का नाही? त्या ठिकाणी प्रत्येकाची धाव ही श्रीमंत होण्याकडे आहे. प्रत्येकाची धाव आहे. प्रत्येकाला वाटतं श्रीमंत व्हावं, पण श्रीमंत होणं दादा सोपं आहे का? नाही. प्रत्येकाला वाटतं श्रीमंत व्हावं, पण माणूस श्रीमंत होत नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, दादा जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या जवळ परीस असणं महत्वाचं आहे. पण परीस भेटतो का दादा? नाही. जरी भेटला तरी तो आम्हाला कळणार नाही. याच्याही पुढे जाऊ द्या. जगाच्या पाठीवर महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर माझं नाव लौकिक व्हावं, सगळ्या लोकांनी मला ओळखावं, सगळा लोक समाज माझ्याकडे आकर्षित व्हावा, असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी नीतिशतकामध्ये भर्तृहरी त्या ठिकाणी बोलतात, प्रसिद्धी जर मिळवायची असेल तर प्रसिद्धीसाठी नीतिशतकामध्ये भर्तृहरीने उपाय सांगितलेला आहे. प्रसिद्धीसाठी वाघाच्या नाकातला केस जवळ असणं महत्वाचं आहे. कोणाच्या? वाघ आड नावाच्या माणसाच्या नाही, ओरिजिनल वाघाच्या. तुम्ही जंगलात राहणारी माणसं आहे. वाघाच्या नाकातला केस जवळ असणं महत्वाचं आहे. पण वाघाच्या नाकातला केस एखाद्याला म्हटलं, दादा जा वनामध्ये वाघाच्या नाकातला केस घेऊन ये, मला सांगा तो केस घेऊन येईन का हा गेलेले केस वापस येणार नाही? केस जवळ असणं महत्वाचं आहे प्रसिद्धीसाठी, पण केस भेटणं बहुधा दुर्लभ आहे. तसं ज्ञानोबांनी आम्हाला सांगितलंय की दादा मनुष्य जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ आहे, पण तो आम्हाला मिळाला दादा हो. कसा? एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. किंवा याच देही घडे देवाचे भजन, किंवा देवे दिला देह भजना गोमटा. सगळ्याला प्रमाण पाठ आहे, हजारो प्रमाण आहे का नाही? औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया खाया हर खाया पिया, सुख से सोया नहा जमाना खोया. हरि खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. भगवंताने तुमच्या आमच्या करता दिलंय दादा हो, पण तो मिळाला मात्र खरा, पण तो कळाला मात्र नाही. एक अमेरिकेचा शास्त्रज्ञ आहे, एका अमेरिकेच्या शास्त्रज्ञानं या देहाची किंमत सांगितलेली आहे. मला प्रत्येक पार्टाची किंमत सांगून आपला वेळ घ्यायचा नाही. माझा आवाज येतो ना सगळ्याकडे? पाठीमाग आवाज येतो का? झोपल्या? भगवान परमात्म्यानं दिलाय देह. अमेरिकेच्या शास्त्रज्ञाने या देहाची किंमत सांगितलेली एक सुंदर पुस्तक आहे, त्यांचा ग्रंथ आहे. त्याने या देहाची किंमत सांगितलेली आहे. पण मला तुम्हाला उदाहरण कळण्याकरिता, देहाची किंमत कळण्याकरता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. पण देहाची किंमत मी एकदा तुम्हाला सांगतो. 350 कोटी 56,65,000 सरासरी अंदाजे एवढी किंमत त्यानं सांगितलेली आहे. किती? घरी गेलो हिशोब करा. 350 कोटी 56,65,000 एवढी त्याने अंदाजे किंमत सांगितली. पण एवढं सांगून वेळ घेणार नाही. एक उदाहरण सांगतो, पटापटा बोलत चालायचं. माझी भाषा कळती ना? स्पष्ट कळती ना? कसू स्पष्ट? भगवंताने त्या ठिकाणी आम्हाला एकूण दात किती दिले हो? 32 नक्की ना? पाठीमागचे तुम्हाला दात ऐक नाही किती दिले दात? 32.
आणखीन एकदा विचार करा, विचारपूर्वक उत्तर द्या, कारण कीर्तन हे विचाराचं साधन आहे. ज्याला जीवनामध्ये पुढे सरकायचंय त्यांना कीर्तनात येऊन बसायचंय. कीर्तनकार आल्यानंतर सांगत राहतो बाबा की पुढं सरका, पण माणसं पुढं सरकत नाही. अरे आम्ही भीक मागत होतो पण इतके पुढे सरकलो ना या कीर्तनानं, विठ्ठल. पण लोक पुढे सरकत नाही. भगवंताने किती दात दिले आणखीन एकदा विचार करा. एखाद्याचा जर एक दात पडला तर एक दात बसवण्याकरता 5,000 रुपयापासून स्टार्ट आहे महिला मंडळी, बरोबर आहे ना? 5,000 रुपयापासून स्टार्ट आहे. सोन्या चांदीचे त्याचे भाव वेगळे, ते आपल्याला धरायचे नाही. 5,000, 35,000, 45,000, 1,00,000 कोटी रुपयापर्यंत दाताची किंमत आहे. पण आपल्याला एका दाताची सरासरी 5,000 रुपये किंमत धरायची. असे भगवंताने आपल्याला एकूण दात किती दिले? 32. नक्की? पहिले दुधी पडलेले का माझ्या बापान धरायचे का? पहिले 32 आणि हे 32 किती झाले? 64. 64 गुणिले 5,000 किती गणित झालं? 320. हा, तुमचं गणित पक्क कच्च दिसतंय. तुमच्या तिकडे पीक कोणतं आहे? ऊस आहे का? पीक कोणतं आहे तुमच्या तिकडं? मका आहे ना? मकाचा हिशोब करायला मला बोला. नाही क्विंटल मागं 2 क्विंटलचं माप आणलं तर मग नाव बदलून ठेवा. 320 गणित येत आहे, म्हणजे 3,20,000 रुपये निश्चित दाताची किंमत आहे पुरुष मंडळी हो. पण त्या भगवान परमात्म्यानं देत असताना आपल्याला फुकट दाता दिले. त्याच्यावरती चला. भगवान परमात्म्यानं देत असताना सरळ नाक दिलं. एखाद्याचं जर नाक चेपटा असेल तर ते नाक सरळ करण्याकरता प्लॅस्टिक सर्जरी करायला लाखो रुपये खर्च येतो. त्याच्यावरती चला. भगवान परमात्म्यानं देत असताना सरळ असणारी धनुष्यबाणाची कृतीची नाशिका तुम्हा आम्हाला दिलेली आहे. भवया तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेल्या आहे. परंतु तरी सुद्धा आपण त्या भवया आणखीन कोरण्यासाठी महिन्याला 150 रुपये मेंटेनन्स. हा, मी काही ब्रह्मचारी नाही. म्हणजे भगवान परमात्म्यानं देत असताना आपल्याला डोक्याचे केस काळे दिले. हा, विचारपूर्वक दिले. आपलं वय कुठपर्यंत आलंय हे कळण्याकरता भगवंताने काही गोष्टी रचनाकार दिलेल्या आहे. देत असताना काळे केस त्यानं आपल्याला दिले, परंतु वयामानाने ते पांढरे होतात. पांढरे झाले की म्हातारपणात मग लेकरं बाळ ते म्हाताऱ्याला येडेवणी करायला लागले का मग म्हातारं काळे केस करत गावात हिंडतं आणि दुसऱ्या म्हाताऱ्या पुढे सांगतं बाबा अरे या देवानं मग काळं केलं. अरे देवाला काम नाही तो चिल्लर गोष्टीकडे लक्ष द्यायला, तो आज तो काळं केलं. भगवान परमात्म्यानं देत असताना सज्जनाव एवढ्या लाखो रुपयाची प्रॉपर्टी तुम्हा आम्हाला दिलेली आहे. दिली मात्र खरी, पण ते कळालं मात्र नाही. कळालं मात्र नाही. साधं गणित तुम्हाला सांगतो. एक भीमा कोरेगावचं उदाहरण आहे. सुंदर असणारा गडगंज श्रीमंत आहे बाबा, वारकरी आहे. भगवान ज्ञानोबा तुकोबारायांची वारी करणारा वारकरी आहे. मुलगा पुढं चांगला निघला, सुशिक्षित निघला, जॉबला आहे, भरपूर प्रॉपर्टी मुलाने कमवली. बापाची तशी गडगंज होतीच, परंतु मुलाने सुद्धा त्याच्यामध्ये वाढ केली. वयाच्या 70-75 पर्यंतही बाबा आहे. माझ्या डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण आहे. बाबा त्या ठिकाणी 25 दिवस दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी ऍडमिट होते. 15-16 दिवस बाबा ऍडमिट होते आणि बाबा तिथं ऍडमिट होते. व्हेंटिलेटरवरती बाबा वगैरे त्या ठिकाणी होते. 15व्या-16व्या दिवशी त्या ठिकाणी मुलगा काही कामानिमित्त बाहेर गेला दवाखान्यातून. तेवढ्यामध्ये डॉक्टरने आपलं त्या बाबांना बरं झालं, तब्येत चांगली झाली म्हणून चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीवरती आपलं बिल वगैरे सगळी त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यांच्या हाताखालच्या मॅडमकडे नर्सकडे दिलं, त्यांच्याकडे द्या म्हणून सांगितलं. मॅडम आली, त्या बाबांच्या हातामध्ये तो कागद दिला. बाबाने आपला आईनं घेतला, चष्मा घेतला, डोळ्याला लावला आणि बाबानं तो सुंदर पेपर वाचला. त्याच्यावरती खाली अमाऊंट होती 25 लाख रुपये. 25 लाख रुपये अमाऊंट होती आणि बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा रडत होते. तेवढ्यामध्ये मुलगा बाहेरून आला आणि मुलाने विचारलं बाबा तुम्ही का रडताय? त्यावेळेस मुलाने पाहिलं बाबांच्या हातामध्ये तर दवाखान्याचं बिल दिसतंय. मुलाने ती चिठ्ठी हिसकावली, घेतली आणि झाकून ठेवली. सांगितलं बाबा तुम्ही बरे झालात, तुम्ही बरे झालात, याच्यापेक्षा मला कोणता आनंद नाही. कोणताच आनंद नाही. का रडतायत तुम्ही? भगवंताने तुम्हाला जीवदान दिलंय, डॉक्टर साहेबांनी तुम्हाला डबल त्या ठिकाणी बरं केलेलं आहे, आनंदाची गोष्ट. काय झालं तुम्हाला रडायला? तेवढ्यामध्ये डॉक्टर साहेबांनी दोघांचा संवाद कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहिला. डॉक्टर साहेब कॅबिन मधून त्या रूम मध्ये त्या ठिकाणी आले आणि डॉक्टर साहेबांनी विचार केला काय बोलावं यांना. डॉक्टर साहेबांनी हिम्मत करून दरवाजा ढकलला आणि सांगितलं म्हणे बाबा का रडतायत तुम्ही? भगवंताने तुम्हाला पुन्हा जीवदान दिलेलं आहे. पुन्हा जीवदान दिलंय.
भगवंताने पुन्हा सुवर्ण संधी दिली. जमाना तुम्ही नवीन्यानं त्या ठिकाणी भगवंताची सेवा करू शकता. गळ्यामध्ये पवित्र माळ आहे, कपाळाला गंध आहे. भगवंताची सेवा केली म्हणून तर तुम्हाला भगवंताने पुन्हा जीवदान दिलेलं आहे. रडू नका, असा खेद करू नका. मला तर असं वाटतंय की त्या ठिकाणी 15 दिवस तुम्ही दवाखान्यामध्ये राहिलात, 15 दिवसाचे मी 25 लाख रुपये बिल काढले म्हणून तुम्ही रडत असावे. डॉक्टर साहेबाचा समज झाला. डॉक्टर साहेबांना सांगितलं, वारकरी दिसत आहेत, कपाळाला गंध आहे. बाबा, माझे वडील मला लहानपणी सोडून गेलेले आहे. मी सुद्धा माझे बाबा समजून त्या ठिकाणी तुमच्या करता 3 लाख रुपये कमी करतो, परंतु तुम्हाला 22 लाख रुपये मात्र हे भरावेच लागतील. बरोबर? किती दिवसाचे? 15 दिवसाचे 22 लाख रुपये भरावे लागतील. त्यावेळेला त्या बाबाने उत्तर दिलं. बाबाने चष्मा काढला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, 15 दिवसाचं 25 नाही, तुम्ही 30 लाख रुपये जरी बिल काढलं असतं तरी माझ्या मुलानं 1 मिनिटामध्ये तुम्हाला फोन पे करून दिले असते. परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की देवानं मला 60 वर्ष जिवंत ठेवलंय, 1 रुपया बिल नाही, तुम्ही 15 दिवस श्वास पुरवला, 25 लाख रुपये बिल काढलंय. देवानं भगवंताने तुम्हा आम्हाला देह दिलाय सज्जन हो, तो मिळाला पण तो कळाला मात्र नाही. तो कळण्याकरिता तुम्हाला या सत्संगामध्ये यावं लागेल. विठाल 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 विठाल. हो, भगवान परमात्म्यानं देह दिलाय दादा हो, तो कशा करता तर ऐका, संत महात्म्यांची सेवा करण्याकरता. आज अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला संतांचा परिचय करून देतात. का करून देतात परिचय? याचं कारण आहे, खरे संत समाजाला कळाना, खोटे पटल्याशिवाय राहीना. हा की नाही, ही समाजाची रीत झालेली आहे. हा शुद्ध हेतू समाजामध्ये डोळ्यासमोर ठेवून तुकोबाराय संतांचा परिचय करून देतात. या जगाच्या पाठीवर संत महात्म्यांचा परिचयाची अत्यंत गरज आहे. जर एखाद्या वेळेला एखाद्या साधूंचा अपमान आपल्याकडून झाला, बरं का टाळकरी मंडळी, विनेकरी मंडळी, त्या ठिकाणी जर एखाद्या साधूंचा, एखाद्या ऋषींचा, एखाद्या महंतांचा जर अपमान आपल्याकडून झाला तर निश्चित पद्धतीने आपली त्या ठिकाणी अधोगती होऊ शकते. कारण ही अधोगती आपलीच होईल आता अजिबात नवल नाही, देवादिकांची अधोगती झालेली आहे संतांचा अपमान झाला म्हणून. बघा तुम्ही भागवत ऐकलं कधी? भागवत ऐकलं का? का भागवतात भागच घेतला नाही? ऐकलं पाहिजे भागवत दादा हो, निश्चित ऐकलं पाहिजे. काय आहे भागवतामध्ये? भागवतामध्ये माणसानं मरावं कसं हे भागवतात. कसं मेलं पाहिजे माणसाने? मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हाय का नाही? हा, त्या ठिकाणी भागवत जरूर ऐका. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, खचित टळी जन्म मरण, हो त्रिताप जाती चिरये शांती, नाथै वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, तुझ भगवंता. वा वा वा, एकदा सर्व टाळकरी मंडळी वादका करता टाळी वाजवा. मला ऐकू येईन अशा वाजा. असं म्हणजे रेंज जरा पल्सर पासूनच आहे, ऐक. कारण माझ्या गावाचं नाव आहे बैरवाडी. काय? हा, मला आवाज जरा कमी होतो. त्या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला सांगितलं, दादा हो, भगवान परमात्म्यानं या ठिकाणी संतांचा अपमान झाला तर देवादिकाला क्षमा मात्र होत नाही. भागवतामध्ये उदाहरण आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब नावाचा भगवंताचा मुलगा. सांब नावाच्या भगवंताच्या मुलानं ऋषी मुनींचा अपमान केलेला आहे. स्त्रीचा वेश परिधारण केला, ऋषी मुनी यज्ञाधिक कर्म करत होते. हा तिथपर्यंत वस्त्र अलंकार गुंडाळिले, स्त्री सारखा पूर्ण मेकअप त्यानं केला, सौंदर्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ऋषी मुनींच्या यज्ञाधिक कर्मामध्ये विध्वंस केलं. त्याचा परिणाम त्या ऋषी मुनींनी शाप दिला. त्या शापाचा परिणाम यादव कुलाचा नाश झाला.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा आहे, पण त्याला देखील संत कळत नाही. याच्याही पुढचं मी उदाहरण आम्हाला सांगेल. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये 1400 वर्ष जगलेले, काय त्यांचं नाव? चांगदेव महाराज. योगीराज चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. 14 विद्या 64 कला हस्तगत होते, परंतु अगदी 14 वर्षाच्या ज्ञानोबारायांचा अधिकार कळाला नाही. जर माझ्या ज्ञानोबारायांचा अधिकार कळाला असता सज्जन हो, तर माझ्या ज्ञानोबारायांची परीक्षा पाहण्याकरता गेलेच नसते. ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय ना, ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय ना, त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी परीक्षा दिली पाहिजे, सगळ्या गोष्टीमध्ये. आता आमचे परभणीचे महाराज मृदंग वाजवत आहे. आज इथे एवढे बोल त्यांनी वाजवले. मला माहिती तुम्हाला काहीच कळलं नाही याच्यातलं, काहीच कळलं नाही, मला माहिती ना, आहे का नाही. परंतु हे बोल वाजवण्याकरता 2च मिनिटाचा बोल त्यांनी वाजवला, पण 2 मिनिटाचा बोल वाजवण्याकरता 2 महिने रात्रंदिवस घासावे लागतात, हेही तेवढंच खरं आहे. पटतंय तुम्हाला? वाजा टाळी. टाळी वक्त्यानं मागून घेऊ नये, पण श्रोते जर नकटे असतील टाळी वाजवायला, तर आपण मागितल्याशिवाय राहू नये. न्याय सांगतो, आहे का नाही. कारण हा बोल आहे, पक्वादातला बोल आहे, खूप अवघड आहे. आता आमचे महाराज, काय नाव आहे? चांगदेव महाराज, नाशिक. वा वा, चांगदेवांचंच उदाहरण चालू होतं. चांगदेव महाराज, नाशिक. आमची पहिली भेट झालेली, पण मला लक्षात आहे ना, आहे की नाही. आता बऱ्याच दिवसानंतर आपण सर्व मंडळी भेटलो. आम्ही सगळे एका ताटात जेवलेलो आहे बरं का. हा, फक्त आता आम्ही सासरवाडे वेगळ्या झाल्यामुळं पांगलो, आहे की नाही. ऐका, हे पक्वाद वाजवणं, गायन करणं सोपं नाही. हा, गायनामध्ये गोडवा तयार करण्याकरता आता आमचे बाळू महाराज, मी आळंदीमध्ये नवीन होतो. बाळू महाराज पहाटे 2 वाजता 3 वाजता उठून रियाज करायचे, पण मी रियाज अजिबात केला नाही दादा. मी फक्त त्यांचं ऐकलं, पळड्या ते पण. ज्ञानोबारांनी कृपा झाली. गायन करणं, वाजवणं सोपं नसतं. एक बोल सांगतो, लक्षात राहिला तर डबल रिपीट सांगा. जो मला बोल म्हणून दाखवेल त्याला आजच्या कीर्तनाचं नारळ, त्याला पाकिट मला. धान दिकिट धात्रकड दिकिट कथा गदी गण नगन नगन धात्रकड दिकिट कथा गदी गण नगन नगन धात्रकड दिकिट कथा गदी गण नगन नगन धा. क्या बात. राहिला तुमच्या लक्षात? म्हणून दाखवा कोणीतरी. नाही राहिला ना, माझ्याही असंच राहत नव्हतं ध्यानात. मी खरा तर पक्वाद शिकायला गेलो होतो, तुमच्या गळ्याची शपथ बघायचा, पण मला ते जमलंच नाही. कारण पक्वादाचं मूळ नाव आहे, खाली बसलेले मंडळी, पक्वादाचं मूळ नाव सांगता येईल तुम्हाला काय? हा, पक्वादाला नाव काय दुसरं? हा, मृदंग. आणखीन तो तयार झाला कशापासून? लाकडापासून. त्या लाकडाला म्हणते काय? खोड. ते वाजवण्याकरता माणूस सुद्धा कसा पाहिजे बाबू? हे मी नाही म्हटलं बरं का, हे म्हणले. म्हणजे पक्वाद वाजवण्याकरता माणसाला तेवढा दम धरावा लागतो, हे मला सांगायचंय. परीक्षा द्यावी लागते कोणत्याही गोष्टीची. हातातून रक्त येतं दादा, घशातून रक्त येतं तेव्हा हातामध्ये कुठेतरी गोडवा तयार होतो. घशातून रक्त येतं तेव्हा कुठेतरी घशामध्ये त्या ठिकाणी गोडवा तयार होतो. सोपं नाही कुठलंही. मी पक्वाद शिकायला गेलो, पण मला जास्त जमलं नाही. मी एकच बोल घेतला, धान दिकिट उचल पाकिट घाल खिशात पळ चिंगाट. म्हणजे जास्त आपण टेन्शन घेतलं नाही. पण ऐका, विठाला विठाला वर्ष जगलेले योगीराज चांगदेव महाराज आहे, पण अगदी 14 वर्षाच्या ज्ञानोबारांचा अधिकार कळाला नाही. जर अधिकार कळाला असता तर माझ्या ज्ञानोबारांची परीक्षा पाहण्याकरता गेले नसते. हजारो शिष्य लवाजमा परिवार होता, वाघावरती बसलेले होते, हातामध्ये सर्प होता, आकाश मार्गाने निघाले. ज्ञानोबारायला बातमी कळाली की चांगदेव महाराज येत आहेत, वाघावरती बसून येत आहेत, आकाश मार्गाने येत आहेत. ज्ञानोबारायांनी विचार केला, जर आकाश मार्गाने येत आहेत, हजारो शिष्य लवाजमा परिवार पाठीमागा आहे, आपण सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी विचार केला, वाघावर येत आहेत, आपण सुद्धा त्या स्टेपने गेलं पाहिजे. मग विचार केला ज्ञानोबारायांनी, आपल्याकडे तर काहीच नाही, साधी बकरी नाही, शेळी नाही, त्याच्यावर बसून गेलं असतं स्वागतासाठी. ज्ञानोबारायांनी विचार केला, काहीच नाही. पण विचारलं, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळं घेऊन ज्ञानोबारायांकडे येत होते.
ज्ञानोबरांनी लीला केली दादा हो. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरिनाम साधकाचा मायबाप दरुशने हरिनाम साधकाचा मायबाप दरुशने हरिनाम साधकाचा मायबाप दरुशने हरिता ज्ञानोबरांनी लीला केली दादा हो. काय लीला केली? चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा टाळी टाळी वाजवा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा हे ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा हे चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती हरी ज्ञानोबा माझा हे ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा वा वा तुम्हाला कळू अगर न कळू आम्हाला कळलं बाद झालं. कारण लय दिवसानंतर भेटलो आम्ही. आनंद आहे. सर्व गुरु बंधू मंडळी मी निमित्त मात्र इथं उभा आहे. मी यांच्यापेक्षा सर्वांपेक्षा लहान आहे. ज्ञानानं लहान आहे. वयानं लहान आहे. तब्येतीनं मात्र मोठा आहे. तुमच्या आमच्या करता ज्ञानोबरांनी परीक्षा दिली पण परिणाम झाला असा गर्भ दुजांचा हरविला शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरांनी लीला केली दादा हो. काय लीला केली? भिंत चालवली. परिणाम चांगदेवांच्या गर्वाचं हरण झालं. पहिलं उदाहरण सांगितलं भगवंताचा मुलगा आहे संत कळाले नाही. दुसरं उदाहरण सांगितलं 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज पण 14 वर्षाच्या ज्ञानोबरांचा अधिकार कळाला नाही. एवढं उदाहरण कळलं नसेल तर आणखीन सांगतो. तुकोबरांच्या काळामध्ये अंगडशा नावाचा फकीर आहे पण त्याचा सिद्धाचा कटोरा होता. देहू गावातले लोक राशीच्या राशी धान्य टाकत होते पण कटोरा कधी भरत नव्हता. एके दिवशी त्यानं तुकोबरांच्या घरी जाण्याचं ठरवलं. का तर माझ्या तुकोबरांच्या घरची अवस्था जरा बिकट होती. जरा बिकट होती. त्यानं विचार केला गेलं पाहिजे. कारण देहू गावातले लोक पोतीचे पोते धान्य टाकत होते कटोरा कधी भरला नाही. कारण तो सिद्धाचा कटोरा होता. परोक्षम ब्रह्म विज्ञायम शाब्दे देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्निवत. परोक्ष ज्ञानी होता दादा तो. देहू गावामध्ये तुकोबरांच्या घरी जाण्याचं ठरवलं. तुकोबरांच्या घरी आला आणि त्यानं अलग पुकारला भिक्षाम देही. तुकोबरांची मुलगी भागीरथी घराच्या बाहेर आली. तिनं त्या ठिकाणी पाहिलं कोणीतरी भिक्षुक आला. जिजामाऊली दाणे भरडण्याचं काम करत होत्या. भागीरथी गेली विचारलं नाही काही नाही. पिठामध्ये हात घातला. पीठ घेतलं मुठीमध्ये ओंजळीमध्ये. जिजामाऊलीने ते पीठ हिसकावून घेतलं आणि जिजामाऊलीने एक वाक्य उच्चारलं. बाप जसा उधाळा तशी लेक उधळी. का बरं? त्याचं कारण आहे तुकोबरा घरात तर काही आणत नव्हते पण घरातलं लोकाला दिल्याशिवाय राहत नव्हते. आपलं कसं आहे आपलं त्याच्या व्यतिरिक्त
आपण घरातलं काही देत नाही पण लोकच आणल्याशिवाय राहत नाही. पण माझ्या तुकोबरांची घरची अवस्था जरा बिकट होती. जेजा माऊलीने पीठ हिसकावून घेतलं. तुम्हाला परिस्थिती ऐकायची की माझ्या तुकोबरांच्या घरची कशी आहे? हा. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. हरे पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार खूप मोड की जर काय करू उपचार खूप मोड की जर पाहुणे घरासी आजी ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार खूप मोडकी जर काय करू उपकार खूप मोडके जर दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. 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 ऐका दादा, माझ्या जगाचा मालक माझ्या तुकोबरांच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. पांडुरंग परमात्मा माझ्या तुकोबरांच्या घरी आला. अरे आपल्या घरी साधा जावई आला तर आपण नाकाचा मोठी ठेवी गहाण राखी जावयाचा. ही अवस्था तुमची आमची होती दादा हो. साधा सरपंच आपल्या घरी आला तर आपण नको ते खटाटोप करतोय. पण जगाचा मालक माझ्या तुकोबरांच्या घरी आलेला आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. हा, माझ्या तुकोबरांच्या घरी आला आणि तुकोबरांनी त्याला बसण्याकरता एक बाज टाकली. बाज सोफा सेट नव्हता माझ्या तुकोबरांच्या घरी. तुकोबरांच्या घरी बेड नव्हता त्याला बसण्याकरता. त्याला बसण्याकरता माझ्या तुकोबरांनी बाज दिली. ती बाजही कशी होती ऐका. मोडक्याच्या बाजावरी वाकळाच्या शेजार. मोडक्याच्या बाजावरी वाकळाच्या शेजार. हरी मोडक्याच्या बाजावरी वाकळाच्या शेजार. मोडक्याच्या बाजावरी वाकळाच्या शेजार. तुकोबराय सांगतात त्याला बाज दिली बसण्याकरता आणि त्याच्यावरती वाकळ टाकली. वाकळ गोधडी दमकोंडी गोधडी टाकली. ती गोधडी सुद्धा फाटलेली होती. तुकोबराय सांगतात. पण जगाचा मालक आहे. हिरे माणिक मोती पाचूवर बसणारा राजा आज माझ्या तुकोबरांच्या घरी बाजीवरती बसलेला आहे. एका वाकळेवरती गोधडीवरती बसलेला आहे. तुकोबराय विचार करतात रोज पाची पक्वन्न खाणार हा देव आज याला खाण्याकरता काय करू. तर तुकोबराय जिजा माऊलीला विचारतात काय आहे घरामध्ये. जिजा माऊलीने सांगितलं कालच कन्या भरडलेल्या. तुकोबरायांनी सांगितलं आम्हाला दोघाला पुरतील या हिशोबाने बनव, कारण अवस्था बिकट होती. जिजा माऊलीने कन्या केल्या. कन्या त्या कन्या इतक्या पातळ होत्या जशी एखादी महिला प्रस्तुती झाल्यानंतर तिला ज्या कन्या देतो ना त्याही पेक्षा दुप्पट पातळ माझ्या तुकोबरांच्या घरच्या कन्या होत्या. तुकोबरांनी स्वतः रेखडलेला ऐका, मी नाही सांगत. हो दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. हो दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. मुका शुद्धी तुळशी दळ तू का म्हणे मी दुर्बळ. तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. हे काय करू उपचार कोप मोडके जर्जर. काय करू उपचार हरी काय करू उपचार कोप मोडके जर्जर. काय करू उपचार हे काय करू उपचार कोप मोडके जर्जर. काय करू उपचार खूप मडकी जर्जर. काय करू उपकार खूप मडकी जर्जर. काय करू उपकार खूप मडकी जर्जर. ही अवस्था माझ्या तुकोबरांच्या घरची होती. बिकट अवस्था होती दादा हो.
जगाचा मालक आला माझ्या तुकोबरांच्या घरी, पण तरी सुद्धा तुकोबरांनी दुबळा समजलेलं. मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. माझ्या तुकोबरांची परिस्थिती बिकट होती. अंगडशा फकीरानं अलग पुकारला. भागीरथीने पीठ आणलं. जिजामाऊलीने पीठ हिसकावून घेतलं. पण भागीरथीने सांगितलं मी हे पीठ घेऊन जाणार आहे. पीठ तर हातात नव्हतं, पण हाताला पीठ लागलेलं होतं. त्यानं बाहेर गेली भागीरथी. छोटंसं बाळ आहे, मुलगी आहे. त्यानं विचार केला, लोक देहू गावातले लोक राशीच्या राशी धान्य देत आहेत, तरी माझा कटोरा भरत नाही महाराजजी. पण या मुलीच्या हातामध्ये एवढ्या पिठानं माझा कटोरा कसं काय भरणार. पण तो ओरिजिनल भिकारी होता. लहान मुलाचं कौतुक म्हणून त्यानं आपला कटोरा खाली केला. भागीरथीने पीठ नाही टाकलं, त्याच्यात हात निस्ती झटकिले. तर गुरुवर एक गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा सांगत राहतात, अंगडशा फकीराचा कटोरा नाही भरला, अंगडशा फकीर उभा पिठामध्ये गाडल्या गेला. हा, तो तुकोबरांच्या नावानं टाहो फोडू लागला, भजन करू लागला. श्री विठ्ठल श्री तुकोबाराया, श्री विठ्ठल श्री तुकोबाराया. त्या भागीरथीने आवाज दिला, म्हणे ओ बाबा, माझे बाबा तर भल्या पाटे 4 वाजता भांगचंद्र डोंगरावरती भजना करता गेलेले आहे, मी त्यांची मुलगी आहे. त्याने विचार केला, अरे मुलीत जर एवढं सामर्थ्य असेल तर त्या तुकोबरायामध्ये किती असेल. तवापासून तुकोबरायांच्या वाटात काट्या टाकल्या नाही. विठ्ठल हा 3 उदाहरण दिले. संत मात्र मोठ्या मोठ्याला कळत नाही. 1400 वर्ष जगले चांगदेवाला कळाले नाही, त्या ठिकाणी भगवंताच्या मुलाला कळाले नाही, सिद्धाला संत कळाले नाही. मग संत कळतात कोणाला, तर संत आम्हाला कळतात. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती आणि काती. म्हणजे संतांची अनेक लक्षण आहे. कोणते कोणते लक्षण असतात. अभंगाच्या पहिल्या पवित्र सोवाणी, पवित्र सोवाणी, पवित्र सोवाणी, पवित्र सोवाणी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोवाणी, पवित्र सोवाणी, पवित्र सोवाणी, पवित्र सोवाणी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी. जाता हवा देता नेम, तुझा भूमंडळी, तुझा भूमंडळी, त्यांचा वडता देव, त्यांचा वडता पवित्र सोवाळी, एकतीस भूमंडळी, एकतीस भूमंडळी, एकतीस भूमंडळी, एकतीस मंडळी, एकतीस भूमंडळी, एकतीस भूमंडळी. टाळी वाजवा. संत महात्मे कसे असतात दादा व संतांची काही लक्षण आहे. पहिलं लक्षण तुकोबरांनी सांगितलं, पवित्र सोवळी, एकतेच भूमंडळी. संत महात्मे पवित्र असतात. आता पवित्र आत्ताशिक आपण अभंगाच्या पहिल्या चरणावर आलो. मग इतके वेळ कुठं होतो, अभंगावरती होतो. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात पवित्र. आता पटापटा बोलत चला, वेळ आपल्याकडे कमी आहे, 15 मिनिटं वेळ शिल्लक आहे. पवित्र पवित्र म्हणजे नेमकं काय, तर ज्यासी अमंगळ न शिवे त्याशी पवित्र बोलावे. ज्याच्यावरती अमंगळाचा स्पर्शही होत नाही त्याला पवित्र म्हणतात. ज्याच्यावरती वज्रही चालत नाही, ज्याच्यावरती अग्नीचाही स्पर्श होत नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचा कलंक लागत नाही, त्याला पवित्र म्हणतात. आता पवित्र पवित्र काही गोष्टी स्थलता पवित्र आहे, काही नामता पवित्र आहे आणि काही गुणता पवित्र आहे. स्थलता हा पवित्र भगवान पांडुरंग परमात्म्याची पंढरी किंवा संत महात्म्यांची नगरी.
आळंदी असेल, देहू असेल, पंढरपूर असेल, आमचं पैठण असेल, म्हणजे सगळे संत महात्म्यांचे स्थलता पवित्र आहे, गुणता पवित्र भगवंताचं चरित्र, नामता पवित्र साधू संतांचं नाव. कारण संतांचं नाव हे पवित्र आहे. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, हरे पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. हे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची गायकाचे घसे तापले, वादकाचे हात, कीर्तनकाराचं सुद्धा बोलणं, फक्त आपल्यात ती गोर हे नाही तापा म्हणजे बस. 9 वाजता बरोबर संपणार आहे, काळजी करू नका. संतांचं नाव हे पवित्र आहे. हा 3 गोष्टी सांगितल्या, स्थलता, गुणता, नामता. त्याच्याही पुढे तुम्हाला उदाहरण सांगेल मी. गाईचं गोमूत्र पवित्र आहे का अपवित्र सज्जना हो? विको कमी करा. कसं आहे? गाईचं गोमूत्र हे पवित्र आहे. गंगेचं उदक पाणी कसं आहे? पवित्र आहे का अपवित्र? पवित्र आहे. देवाला स्नान घालण्याकरता जो तुम्ही तांब्या वापरता, तो तांब्या कशाचा आहे? तांब्याचा आहे. तो तांब्या पवित्र आहे का अपवित्र? तुमच्या घरी जर शॉर्टबट शूट लवकरात लवकर अचानक एखादे कोणी महाराज येणार असेल, संत येणार असेल, साधू येणार असेल, तुमचं घर जर अपवित्र असेल तर ते घर पवित्र करण्याकरता शॉर्टबट शूट लवकरात लवकर महिला मंडळी 2 मिनिटात तुम्ही घर पवित्र कसं करता? पडा तुम्ही झोपा, मी उठतो बरोबर 9:15. कशानं पवित्र करतात? तुम्ही डिक्शनरी मध्ये पाहून या, मी चहा पिऊन येतो. सारून घेता, सारायला मग पाहुणे आले तर घसरणार नाही त्याच्यावर. हा गोमूत्र, वा अगदी बरोबर. ताईने उत्तर दिलं, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. गाईचं गोमूत्र जे आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडता, म्हणजे तुमचं घर कसं आहे? पवित्र होतं. बरोबर आहे. एके ठिकाणी मी असंच म्हटलं, त्या घनसावंगी तालुक्यात गेलो, तो गावाचं नाव नाही सांगत, तुम्ही तिथं जाऊन काढी लावून येतात माझ्या नावाची. त्या गावामध्ये असंच विचारलं, म्हटलं घर पवित्र करण्याकरता काय करता तुम्ही? त्या मावशीने सांगितलं, दारू शिपडी. ती तुम्हाला खोटं वाटत, तुमच्या सगळ्याच्या गळ्याची शपथ बुवा. त्या ठिकाणी पवित्र करण्याकरता गाईचं गोमूत्र तुम्ही वापरता. बरोबर आहे. त्याच्यानंतर गंगेचं पाणी पवित्र आहे. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, गंगेचं पाणी पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे, देवाला स्नान घालण्याचा तांब्या, ताट, तांब्या, गंगाळ हे कसं आहे? पवित्र आहे. गंगेचं पाणी तुम्ही पैठणला गेला, त्र्यंबकेश्वरला कधी गेलात तर तुम्ही बिस्लरीत घेता का बिस्लरीत घेता? 2 पद्धतीची बिस्लरी बर का. हा, एक जरा जास्त कडक आहे आणि एक जरा माझ्यासारखी नरम आहे. हा, कोणती घेता? विचारात पडले वाटतं, आहे की नाही? पहिली घेता, दुसरी घेणार नाही. कारण कीर्तनाला आलेला माणूस हा कधीच दुसरी घेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काही शंका आहे का? कारण पहिल्या बिस्लरी मध्ये तुम्ही पाणी घेतात. का बरं पहिल्या बिस्लरी मध्ये घेता? याचं कारण आहे, जर पहिल्या बिस्लरीत घेतलं तर ते पाणी पवित्र राहतं, आणि जर का तुम्ही गंगेचं पाणी हे दारूच्या बाटलीमध्ये घेतलं, मद्यपानाच्या बाटलीमध्ये घेतलं, तर ते गंगेचं पाणी पवित्र राहत नाही, ते अपवित्र अपवित्र बनतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, गंगोदक जरी झाले तरी मद्य भांडा आले. गंगेचं पाणी असू द्या, हजारो लाखो लोकाला, प्रयागराजला, तीर्थक्षेत्राला लाखो करोडो लोकाला पवित्र करणार असू द्या, पण जर त्याला दारूच्या बाटलीचा स्पर्श झाला तर महिला मंडळी ते पाणी अपवित्र बनतं. याचेही पुढचं उदाहरण आहे. गाईचं गोमूत्र तुम्ही पवित्र असणाऱ्या तांब्याच्या भांड्यामध्ये घेता का ज्याचा जीवनामध्ये परिपूर्ण उपयोग केला, ज्या डब्याचा, त्या डब्यामध्ये घेता? कसं आहे? आता तुम्ही सगळे जाणकार बरं माझ्या पुढं, कशामध्ये घेता गाईचं गोमूत्र? पडा तुम्ही, मी उठितो तुम्हाला. कशात घेता? तुम्ही विचारच केला नसेल. हा, कशात? पवित्र भांड्यात नाही ना. विचारपूर्वक उत्तर द्या. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कीर्तन हे विचाराचं साधन आहे. कशामध्ये घेता गाईचं गोमूत्र? ऐका, नसर कळलं तर तुम्हाला कळेल परफेक्ट. बोलण्याकरता काही मंडळी लाजतात.
पण ऐका, गंगेचं पाणी बाटलीमध्ये तुम्ही घेता, गाईचं गोमूत्र तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये घेत नाही. का घेत नाही? आतापर्यंत तुमचे आजोबा पंजोबा, ढापर पंजोबा, निपर पंजोबा, माझे वडील ढापर पंजोबा, निपर पंजोबा, आजोबा, ह्या सगळ्या मंडळींनी आतापर्यंत जगाच्या पाठीवर गाईचं गोमूत्र हे पवित्र तांब्याच्या भांड्यात कधीच घेतलं नाही. ज्या डब्याचा जीवनामध्ये परिपूर्ण उपयोग केला, नवे तर बाहेर जाणारा डबा धरूया, त्या डब्यामध्ये तुम्ही आम्ही गाईचं गोमूत्र घेतलं. का घेतं याचं कारण आहे, जर गाईच्या गोमूत्राला जर तांब्याच्या भांड्याचा स्पर्श झाला तर ते अपवित्र बनतं. म्हणून जगाच्या पाठीवर गाईचं गोमूत्र हे प्लॅस्टिकच्या भांड्यामध्येच घेतलं जातं. पडतंय ना? हा, म्हणून जर ते गाईचं गोमूत्राला इतकी मागणी आहे, पण तरी सुद्धा ते प्लॅस्टिकच्याच बाटलीमध्ये, तांब्याच्या बाटलीमध्ये विकायला आलं. हा, का? तर त्याचं शास्त्रीय कारण आहे, ते अपवित्र बनतं. माझं उदाहरण तुम्हाला सांगण्याचे संपले. माझा मुद्दा हा आहे की संत महात्मे इतके पवित्र असतात. गंगेचं पाणी एखाद्या वेळेला अपवित्र होतं, गाईचं गोमूत्र जगताला पवित्र करतंय, पण ते अपवित्र बनतंय. पण माझे ज्ञानोबा आहे, माझे तुकोबरा इतके पवित्र आहे की संत महात्मे आपल्याला अज्ञानी कधीच ठेवत नाही. संत महात्मे आपल्याला सुद्धा पवित्र करतात. तुकोबरा एका ठिकाणी बोलतात, आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया, नाही काळ वेळ तया. संत महात्मे त्यांना आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं करतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. ते संत महात्मे जगाच्या पाठीवर पवित्र आहे. दुसरा शब्द आहे सोवळी. आता सोवळी कशाला म्हणायचे याचं कारण आहे, ज्यानं जीवनामध्ये सगळ्या संसाराचा प्रपंचाचा त्याग केलेला आहे आणि केवळ भगवंताच्या संबंधामध्ये ज्याची जोडणी आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा कलंक लागत नाही, त्याला खऱ्या अर्थाने सोवळ म्हणतात. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, नाही जा विटाळा, नाही जा विटाळा, अग्नी जैसा हो, नाही जा विटाळा, अग्नी जैसा. सर्वस्वाचा सोहळा, सर्वस्वाचा सोहळा, नाही त्या विठाळा, नाही त्या विठाळा, सोहळा तोच झाला, अंगीकारे देवे केला, अंगीकार देवे केला, सोहळा तोच झाला, अंगीकारे देवे केला, सोहळा अंगीकार देवे केला, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा, नाही जा विठाळा, अग्नी जय, नाही त्या विठाळा, अग्नी जय. कसे संत महात्मे ज्यानं जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचा त्याग केला, खऱ्या अर्थाने तो सोहळा आहे. बरं महाराज, जे पवित्र आहे, जे सोहळे आहे, ते कोण आहे? संत महात्मे. मग ते पवित्र आणि सोहळी का झाले याचं कारण आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली नामसाधना. कोणती नामसाधना केली? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
कुमारी हो पार 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 हो बा हो बा. एक मिनिट हा. पकवादे 4 मात्रे वाजवतील, त्याच्यानंतर टाळ 4 मात्र्यात वाजवतील आणि 4 मात्रे हे तुम्ही टाकायचे. हा 1 2 3 4. एक दोन तीन. हा पकवा दे. हा सुंदर भजन केलं सर्वांनी. संत महात्म्यांनी पवित्र सोवळी का झाले याचं कारण आहे, त्यांनी भगवंताची नामसाधना केली. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, भगवान परमात्म्याची त्यांनी आवडीनं सेवा केली, आवडीनं परमार्थ केलेला आहे. खऱ्या अर्थाने त्यांना देव आवडतोय. आम्हालाही देव आवडतो. जर आपल्याला देव आवडला नसता तर आपण इथपर्यंत आलो अजिबात नसतो. आपल्याला देव आवडतो, परंतु आपल्याला आपल्यापेक्षा जास्त आवडत नाही. संत महात्म्याला आपल्या जीवापेक्षा जास्त देव आवडतो. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा आणून आवडे किंवा तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसे जीवा पासोनिया. संत महात्म्याला आपल्या जीवापेक्षा जास्त देव आवडतो. आपल्याला आवडतो देव, पण कधी आवडतो? आला ताप की देवा तू माझ्या बापाचा बाप, गेला ताप की आपण देवाचा बाप होतो. आपल्याला फक्त कामापुरता देव आवडतोय. अरे देव आवडला पाहिजे माझ्या शबरी मातेसारखा. किती शबरी मातेनं सेवा केली माझ्या प्रभूची, रामचंद्र प्रभूची. 84,000 वर्ष माझी शबरी माता रामचंद्र प्रभूची वाट पाहत होती. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएगे रघुराई जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराई जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. जब मेरे साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी के कुटिया पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. असे गाणारे वाजवणारे असले ना तर असं वाटतं रात्रभर कीर्तन करावं. हे कारण एवढे तुमच्यासारखी मंडळी रोज नाही भेटत. काल असा वाजवणारा होता बरं का, आमचे चांगले महाराज बाबा, काल वाजवणारा असा होता, मला जे येत होतं ते नव्हतं वाजित त्यो, त्याला जे येत होतं ते मला म्हणायला लागत होतं. परवा दिवशी तर असा होता, तो काय पाडीत होता त्याची त्यालाच माहिती, भेंड्या पाडू भिताड पाडू, भेंड्या पाडू भिताड पाडू, कुठूनच बोल काढा काय माहिती. मग मी पण म्हणलं, मग मी पण पाकिट घेऊन पळवतो म्हणलं. म्हणजे अवघड असतं हे सर्व. एकत्र येण्याकरता तिथं माणसं जाणकार असावी लागतात, तेव्हा हे सगळं जुळून येतं, आहे का नाही.
नाहीतर कधी कधी आणि विशेष म्हणजे पवन महाराजांची कृपा आहे बरं का. हा, आणि एवढ्या स्वस्तात एवढा चांगला माल कधीच भेटणार नाही. हे पण खरं आहे का नाही. कारण हिऱ्याचं मोल हे मोलच द्यावं लागतं. हिरा एक जर आपल्याला भेटला तर आपल्याला शेळ्या बकर नोकरी काहीच करायची गरज नाही. तसं आहे सज्जनाओ, हिरा कळण्याकरता हे सगळं राहावं लागतं. म्हणून आमच्या पवन महाराजांच्या माध्यमातून ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. शबरी मातेनं 84,000 वर्ष रामचंद्र प्रभूची वाट पाहिली. कशी? आवडीनं पाहिलेली आहे. अखंडित माझ्या रामचंद्र प्रभूचं भजन केलेलं आहे. अखंडित प्रेम भाव, प्रेमानं त्या ठिकाणी भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आवड महत्वाची, नंतर सवड आणि नंतर निवड असते. म्हणून त्या ठिकाणी आवडीनं जर परमार्थ केला तर निश्चित देवाची प्राप्ती होते. पण आपली आवड कशी सांगू तुम्हाला, आवड ही आपली आवड झाली. पण आवड कशी असली पाहिजे? शबरी मातेसारखी असली पाहिजे, अखंडित असली पाहिजे, प्रेमानं असली पाहिजे आणि भाव असला पाहिजे. कोणत्या गोष्टीमध्ये भाव असला पाहिजे. नाहीतर भाव नसला तर कोणती गोष्ट साध्य होत नाही. किती देवा भावाचा भुकेला, क्या बात है. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भुकेला देवा भावाचा भुकेला, हाती दुष्काळ ताला, हाती दुष्काळ ताला, हाती दुष्काळ तयारा, हाती दुष्काळ तयारा, हे देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भुकेला. भगवान परमात्मा भावाचा भुकेला दादा हो. भाव कसा असला पाहिजे 2 मिनिटात सांगतो. एकदा कौरव पांडवांचं युद्ध होणार. माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा धनुष्याला बाण आपलं बाणाला त्या ठिकाणी धार लावण्याचं काम करत होते. भगवान परमात्मा बकेटीमध्ये तो बाण बुडवायचे आणि दगडावरती घासायचे. तुम्ही सर्व शेतकरी मंडळी आहात, महिला मंडळी, खुरप माहिती आहे? खुरपच म्हणतात ना तुमच्या तिकडं, कारण भागाभागाची पद्धत राहते, बरोबर आहे. ते खुरप त्या ठिकाणी जर बोदड झालं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याला काम धकीव कामसाठी पाण्यामध्ये बुडवतो, दगडावरती घासवतो. भगवान परमात्मा तेच काम करत होते. बकेटीमध्ये त्या ठिकाणी बाण बुडवायचे, दगडावरती घासायचे, बकेटीमध्ये बुडवायचे, दगडावरती घासायचे, बकेटमध्ये बुडवायचे, दगडावरती घासायचे. आणि पाणी त्या बाणाबरोबर रेग्युलर येत होतं. पण पाणी मात्र बाजूला गेलं आणि रक्त त्यामधून येऊ लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं विचार केला की माझ्यापासून कोणीतरी प्राण्याला उपद्रव निर्माण होतोय. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आपला स्वतःचा हात त्या बकेटीमध्ये घातला आणि वरती हात काढला तर हातामध्ये बेंडकुळी आली. कोण कोण आलं? मुख्य आहे काय सगळ्या? कोण आलं हातामध्ये? तुम्ही बोलतच नाही. इथले मंडळी, पुरुष मंडळी, तुम्हाला धन्यवाद आहे. का बरं धन्यवाद? याचं कारण आहे, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. भगवंताच्या हातामध्ये कोण आलं? कोण आलं? तुम्ही मनाला लागून घेऊ नका, मी बेंडकुळी बद्दल सांगतोय. काय बेंडकुळी हातामध्ये आली? मला हे सांगायचंय, किती बेंडकुळी भाग्यवान आहे. बेंडकुळी किती भाग्यवान आहे की तिला भगवंताने हातावर घेतलंय. अरे माणसाने कर्म असं करावं, आपल्याला देवाने हातावर घेतलं पाहिजे. त्या बेंडकुळीला हातावरती घेतलं भगवंतानं, हातावर घेतलं आणि तिला विचारलं, मावशी, रात्रीच्या वेळीला विनाकारण लोक झोपल्याच्या नंतर तू विनाकारण त्यांची झोप मोडते, डराव करते, विनाकारण तू ओरडते, लोकांना त्रास देते.
पण आज तुला स्वतःला त्रास होत असताना तू त्या ठिकाणी का ओरडली नाही? त्या बिंडकुळीने उत्तर दिलं, म्हणे प्रभू ऐका, भावकीतले लोक, जगतातले लोक माझ्या विरोधात गेल्याच्या नंतर मी तुमच्या नावाने हंबरडा फोडते, पण आज जगाचा मालक माझ्या विरोधात गेला, हंबरडा फोडायचा कोणाच्या नावाने? याला भाव म्हणतात. इतका भाव असला पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये, अखंडित प्रेम भाव. बरं महाराज पवित्र आहे, सोहळे आहे, ज्यांचा आवडता देव आहे, भगवान परमात्म्यानं त्यांचा अंगीकार केलेला आहे, असे कोण आहे? तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. ज्या संतांनी भगवंताचं नामचिंतन केलं त्यांना भगवंताने भाग्यवंत ही पदवी बहाल केली. कोणाकोणाला भाग्यवंत पदवी बहाल केली? अरे जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे झाले, पण जगाच्या पाठीवर माझ्या महाराष्ट्रातला असा एकच राजा झाला, शिवछत्रपती शिवाजी राजा, की सगळ्या राजानं त्याला डोक्यावरती घेतलेला आहे. जगाच्या पाठीवर माझा राजा झालेला आहे, जगाच्या पाठीवर. याला भाग्यवान म्हणतायत. माझ्या राजानं 16व्या वर्षी किती लढाया लढल्या, पण आज आपलं वर्ष 16वं जर चालू असेल तर आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याचं. ज्ञानोबांनी 16व्या वर्षी 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वरी लिहिली. पण आज आपलं 16व्या वर्षाचं पोरग म्हणतं बाबा मला हॉस्टेलला करमत नाही. मग करमत नाही तर मग खाली का घरी का गरमत का? अरे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, काहीतरी क्रांती करायची असेल तर वयाला हे 16वं वर्षच आहे, महत्वाचं आहे. आज शिवछत्रपती शिवाजी राजे भाग्यवान आहे. का बरं? तर शिवछत्रपती शिवाजी राजानं तुमच्या आमच्यासारखी बलिदान दिलेलं आहे. एवढे महायुद्ध केले कशासाठी? तर लोकांनी भाग्यवान म्हणावं याच करता नाही. अरे दुश्मनांनी म्हणावं, अरे ये खुदा मेरा दुश्मन तुझ्या दरवाजामध्ये येत आहे, त्याच्याकरता तुझे द्वार खुले कर. याच्यापेक्षा कोण भाग्यवान असावा? आज स्वतःची बहीण आपल्याला म्हणत नाही मा भाऊ भाग्यवान आहे, किती दलिंदर आहे आपण. पण दुश्मन म्हणावा माझ्या राजा करता देवा अरे दार खुले कर. म्हणून तर म्हटलेलं आहे शिवरायाच्या छायेखाली, शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हते वान, शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हते वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. टाळ टाळ. वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन, वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन. मला नावडे जात आणि धर्माचे वंदन, मला नावडे जात आणि धर्माचे वंदन. असाच माझा राजा होता, असाच माझा राजा होता. माणुसकीची कान, माणुसकीची शान. एक साथ सर्वांनी आपल्या आपल्या हात दोन वरती करा सर्वांनी. हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अरे काय क्रांती केली माझ्या राजानं, ऐका कशी युद्ध केले माझ्या राजानं. अरे माझ्या राजाची ज्या वेळेला तलवार चालत होती ना, माझ्या राजाची तलवार चालत होती त्यावेळेला भगवान भोले बाबा तांडव नृत्य करायचे. माझ्या राजांची तलवार काही सर्वसाधारण नव्हती दादा. हो कशी होती ऐका. हे जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले, कलेवलं लंबितं भुजंग तुंग मालिका. जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले, कलेवलं लंबितं भुजंग तुंग मालिका. टमटमटमटमटिला डमडमर्वयं चकार चरणतांडव वनतुन शिव शिवं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोले ओम नमः शिवाय,
कलज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलं कलंबितं भुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमद्दिनादमड्डमर्वयं चकार चण्डताण्डवन्तमस्तु न शिवं शिवम् ॐ नमः शिवाय बोले ॐ नमः शिवाय हे ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 बिना माघारी बोल बोली तो लेका बिना माघारी बिना माघारी बोल बोली तो लेका बिना माघारी बिना माघारी बोली बोली तो देखा बिना माघारी बोली बोली तो देखा बिना माघारी हे तरी नाही काल मग दुसरा येईल हे तरी नाही काल हे तरी नाही काल कोणी दुसरा येईल हे तरी नाही काल सरतस्य वटिबा काळ बांधून रेहील सरसस्य वटिबा सरद शेवटीबा काळ बांधून नेईल सरद शेवटीबा एका जनार्दनी आमचे काय बाजाजी एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाजी ना एका जनार्दनी आमचे काय वाजाईल आमचे काय बाजारील काय वाजाईल आमचे काय बाजाजी ना काय वाजाईल पिगळा 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 पिंगळा माघारी बोल बोलत लेखा पिगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोले तले का पिंगळा माघारी बोली बोले तले का पिंगळा माघारी वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे कोटे दादा वर्तमान कोटे लटकेन बोल दादा वर्तमान कोटे बोल दादा वर्तमान कोटे लटकेन बोल दादा वर्तमान कोटे बोल दादा वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा सुखी राहील प्रजा विचार करून नाही देणार विचार करून नाही देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार शिवाजी सरदार शिवाजी वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन मला नावडे जात आणि धर्माचे वंदन मला नावडे जात आणि धर्माचे वंदन असाच माझा राजा होता असाच माझा राजा होता माणुसकीची खान माणुसकीची शान सर्वांनी एक साथ आपले आपले दोन दोन हात वर प्रत्येकाने सर्वांनी हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर